हॅलो नमस्कार मंडळी. मी पण ना माझ्या पोटाची ढोलकी वाजवायचे आणि साईडचे टायर सुचलायचे आणि म्हणायचे की कधी माझी पोट आणि कंबर कमी होणार. सगळं वजन तर कमी होतं पण पोटाची चरबी आणि साईडचे फॅट्स अजिबातच कमी होत नाही. त्याच्यासाठी करावा लागतो तो हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज. तो काय माझ्याच्यानं जमणार नव्हता. मग अशा वेळेला पोटाची चरबी कमी करणं फार अवघड असतं. आता अशा वेळेला मी माझ्या पोटाची चरबी वजन कमी करणं तर सोपं असतं असं नाही म्हणतात, पण वजन कसं तरी कमी होतं पण पोटाची चरबी काही कमी होत नाही ह्याच्यावरच मला भरपूर कमेंट देतात. असं नाही की कुणी मी डायटिशियन आहे आणि मोजून मापून खाल्लंय किंवा कुणाकडून तरी डाएट घेऊन खाल्लंय आणि मी माझं वजन कमी केलं नाही. मी माझ्या हिशोबानं नॉर्मल इन फॅमिलीमध्ये जसं जेवण बनवतात तसंच जेवण, आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं जेवण बनवतात तसं जेवण खाऊन मी वेट लॉस केलाय. मग मी वेट लॉस केला पण माझ्या पोटाची चरबी पण कशी कमी झाली ह्याच्यावर भरपूर सारे मला कमेंट येतात की तुझा एक्सपिरियन्स. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना सुरुवात कुठून करू हाच मोठा प्रॉब्लेम आहे की सुरुवात कुठून करू. बाळ 6 महिन्याचं झाल्यावर करू का बाळ 8 महिन्याचं झाल्यावर करू का बाळ वर्षाचं झाल्यावर करू. आता माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जर सांगायचा झाला तर मी माझं वजन हे माझं बाळ नाही, माझी मुलगी 4 वर्षाची झाल्यानंतर जेव्हा ती स्कूलला जायला लागली तेव्हा मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली. तर मी आज तुम्हाला पोट कमी करण्याविषयी जे मी काय यूज केलं ते सुरुवातीपासून म्हणजे म्हणतो ना आपण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. प्रत्येकाचा एकच प्रॉब्लेम आहे की शरीर कमी होतंय पण पोटाची चरबीच कमी होत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट रोल जो आहे ना तो पोटाचाच आहे. आपल्याला बाहेर जायचंय, साडी घालायची, पोट दिसतं. परकर किती जरी पेटीकोट किती जरी आपण पॅक बांधला तरी पोट दिसतं, उघडं पोट आपलं दिसतं. किंवा जीन्स घालायची, पोट मोठं दिसतं. लेगिन्स मध्ये पण पोट मोठं दिसतं. आता कॉर्ड सेट आलाय, कॉर्ड सेट मध्ये पण पोट मोठं दिसतं. किंवा कुठली जरी कपडे घातली तरी ती पोट मोठं दिसतं. शरीर बारीक झालं तरी पोट मोठं. आणि त्या पोटामुळे इतका प्रॉब्लेम होतो, तुम्हाला माहितीये काय प्रॉब्लेम होतो, मी पण फेस केलेला आहे. पण मी जसं माझं वजन कमी केलं तसंच मी माझं पोट सुद्धा कमी केलं. पोटाची चरबी महत्वाचं म्हणजे काय काय जणांचं असं मला कमेंट येते, पण आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासातून हे कळालंय की असं नसतं की स्पेसिफिक पार्ट कमी करता येतो. म्हणजे असं नसतं की म्हणजे असतात व्हिडिओ मी पण बघितलेले आहेत. मी पण जेव्हा वेट लॉस करताना मी भरपूर प्रकारचे व्हिडिओ बघितले. पण माझा असा फोकस होता पहिल्यापासूनच की वजन कमी करायचं ना पूर्ण बॉडीचंच. असं नाही की दंड मोठे दिसत आहेत, बाकीची बॉडी पातळ आहे, पोट मोठं दिसतंय किंवा बाकी साईडचे फॅटच दिसत आहेत, असं नाही. पूर्ण बॉडीवर त्याचा परिणाम झाला पाहिजे. आणि तो पूर्ण बॉडीवर परिणाम होण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट जी मी केली ती म्हणजे चालणं. चालणं महत्वाचं. चालल्यामुळं सगळंच आपले सगळीकडूनच फॅट आपले कमी होत राहतात. सगळेच फॅट आपले बर्न होतात सगळ्या साईडचेच, असं नाही की स्पेसिफिक. किंवा आता पोटाच्या पण भरपूर टमी म्हणजे नाही का आपण म्हणतो टमी वाढली आहे तर टमीसाठी पण भरपूर साऱ्या एक्सरसाइज असतात. प्लॅंक असतो किंवा भरपूर सारे एक्सरसाइज असतात. आता एक्सरसाइज येतात पण मला काही नावं माहित नाहीयेत, एवढी काही लक्षात नाहीयेत माझ्या. पण अशी कारण मी एक्सरसाइज एवढी काही केलेली नाहीये. मी टमी ट्विस्टर फक्त वापरलेला आहे. ते पण कधी वापरत होते मी, एक जवळ माझं खूपच वजन होतं. टमी ट्विस्टर म्हणजे तुम्हाला सांगते इतकं माझं वजन होतं की टमी ट्विस्टरवर उभं राहिल्या त्याचा एक कोना उडाला होता. इतकं माझं वजन होतं. अन्वी असं म्हणजे एवढं माझं वजन होतं. तर महत्वाचं म्हणजे घरातलं सगळं बघून आपल्याला वजन कमी करायचं असतं. त्यामुळे वेगळं असं डाएट मी काही कधी केलं नाही. पण तुम्हाला आज महत्वाच्या गोष्टी मी सांगते. बाळा तिथं ते ब्लू कलरचं आपलं मम्मी गोल गोल फिरवते ते सोफ्याखाली आहे का बघा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे जो मला म्हणजे ज्यानं मला खरंच मदत केली तो ह्या पावडरचा. ही पावडर जे की खरंच महत्वाचं म्हणजे ह्याच्यामुळं म्हणजे माझं आपण म्हणतो ना इथं ठेव बाळा, एक आपल्याला एक आयडिया येते की खरंच माझं ह्याच्यामुळं पोट कमी झालं असेल का, तर ही ही वेट लॉस पावडर ह्याच्यामुळं माझ्या पोटावर खरंच फरक पडलाय. आता मला उष्णतेचा त्रास अजिबात नाहीये. ही पावडर आहे ना याच्यामध्ये मेथी, जिरे, कच्ची बडीशेप असते ना आपली ती, मेथी दाणे, हे सगळं भाजून मी पावडर बनवलेली आहे. माझी पावडर संपत आली परत. पण आता उन्हाळा असल्यामुळे मी ही पावडर पित नाहीये. जरा उष्णतेचा त्रास मला होत नाही पण होऊ नये म्हणून पित नाही. कधीतरी पिते ज्या वेळेला असं वाटतंय ना
चीट डे झालाय त्यावेळेला. तर हा पावडरचा रोल महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर उन्हाळ्याचा त्रास होत नसेल तर तुम्ही ही पावडर ट्राय करून बघा. मी केलेली आहे म्हणून सांगते तुम्हाला. जवळजवळ वजन माझं पूर्ण कमीपर्यंत मी 6-8 महिने म्हणजे खूप वेळा माझ्या डब्यामध्ये ह्या पावडर गेलेली आहे. इतक्या वेळा मी पावडर पिलेली आहे. म्हणजे 50-50 ग्रॅमचं म्हणायला गेलं ना तर मी जवळजवळ 5 वेळा म्हणजे 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम मेथीदाणे नाही 50 ग्रॅम कच्ची बडीशेप आणि 2 चमचे मेथीदाणे हे मी 5 वेळा जवळजवळ 4 ते 5 वेळा बनवलेलं आहे. म्हणजे 250 ग्रॅम म्हणजे हे पावशर मी खाल्लेलं आहे. वजन माझ्या कमी करण्याच्या प्रवासामध्ये त्यानं माझं वजन कमी झालंय. आणि काल मी आता उष्णता आहे ना, काल म्हणून मी ना हे आता जे गावाकडे वगैरे राहतात किंवा ज्यांना मी हे भरपूर वेळा बनवण्याचा प्रयत्न केला, पण माझी मुलगी माझ्याकडे मुलं इतकी खेळायला असतात ना, ते काय सुकट ठेवलं की ते खाली पाडतात किंवा खेळायला घेतात. आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात ना त्या सुकवून ह्याला काय म्हणतात, हे गुलाबाचं आपल्याकडे गुलाबाला उष्णता कमी होते तुम्हाला माहिती आहे. गुलाब फुलाच्या पाकळ्या ज्या असतात ना त्या सुकवून हे पाण्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये उकळवायच्या आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध टाकून प्यायचा. कारण उष्णतेचा त्रास होतो ना त्यांना सुद्धा भरपूर मदत होते. थोडंसं लिंबू पिळायचं. हे मी आता आणलेलं आहे कारण मी आता हे पावडर थोडे दिवस पिणार नाही, कारण धगधगतं ऊन आहे आणि उष्णता व्हायला नको म्हणून, उन्हाळा आहे म्हणून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते बाकीचं मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मदत केलेली आहे ह्या पावडरने, म्हणजे मी प्रायोरिटी वाईज सांगते, चालण्याने. भरपूर चालण्याचा, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, मिनिमम 2 तास तरी वेळ दिवसातून काढला. तर मला कमेंट येतात, तू जेवणानंतर चालायची का, जेवणाच्या आधी चालायची का? असं काही नाही. मी चपात्या लाटताना पण चालायची, मी सकाळची पण चालायची, दुपारची पण चालायची आणि मी शाळेत गेल्यावर तर भरपूर चालायची. त्यावेळेला माझा वेळ जेवढं मला चालता येईल ना तेवढं मी तेवढ्या वेळा मी चाललेली आहे. त्यामुळं चालण्याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे माझ्या ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे तेल आणि तूप याचं प्रमाण मी कमी केलं होतं. आता मी नॉर्मल आहे तसंच सगळं रुटीन फॉलो करते, तरी पण माझं काही वजन वाढत नाही. जो एक मेन आपला एक टाइम पिरियड असतो ना जिथं वजन कमी व्हायला पाहिजे त्यावेळेला मी वजन कमी केलं. त्यामुळे आता काहीही केलं ना तरी वजन कमी वजन वाढत नाही. आणि तिसरा रोल म्हणजे पहिला रोल चालण्याचा, दुसरा रोल हा पावडरचा, तिसरा रोल आहे तो पावडरचा तेलाचा झाला, तिसरा रोल चालण्याचा झाला, चौथा रोल जो आहे ना तो म्हणजे ह्या ग्रीन टीचा. ग्रीन टी ही जवळजवळ मी जेव्हापासून युट्यूब चॅनल काढलाय ना त्याच्या आधी 6 महिन्यापासून, म्हणजे मला वाटते 2 वर्ष झालं असेल ही ग्रीन टी मी पिते. ते पॅकेटवाले ग्रीन टी असतात ना ते मला आवडत नाहीत. मला ही जसा आपला चहा असतो ना तशी चहा, हे अजून माझी संपली, परत मी मागवली. तर हा जो चहा असतो ना, ही न्यूट्रो व्हॅलीची ग्रीन टी आहे. तुलसी प्रोडक्ट मी टॅग करते, प्रमोशनचा व्हिडिओ वगैरे नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटेल प्रमोशनचा व्हिडिओ आहे. तर ही ग्रीन टी मी वापरते आणि ही ग्रीन टी मी दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने घेते किंवा दुपारच्या जेवणाच्या आधी आता मला जेवायचं नाही 1 वाजता, तर मी 12:30ला ही ग्रीन टी घेणार. नाहीच लक्षात राहिलं तर मी जेवणानंतर अर्ध्या तासाने ही ग्रीन टी घेते. संध्याकाळची मी ग्रीन टी घेत नाही, दिवसातून एकदाच घेते. हा एक फरक की जो मी कंटिन्यू घेत राहिले. अजून 5वी गोष्ट मध्ये सॅलड मी माझ्या प्रत्येक जेवणामध्ये कधी घेत नव्हते, ती मी घ्यायला सुरुवात केली. तर मी आपल्याला जर पोटाची चरबी कमी करायची असेल ना, शरीरामध्ये जेवढे आपल्याला महत्त्वाचं प्रोटीन आहे, जेवढं महत्त्वाचं कार्ब्स आहे, तेवढंच महत्त्वाचं फायबर्स आहे. जेवढ्या हिरव्या पालेभाज्या खाता येतील, ज्या भाज्यांमध्ये पाणी असतं ना, कोबीच्या भाजीमध्ये, वेलींच्या भाजीमध्ये, ज्या भाज्यांमध्ये पाणी असतं ना त्या पाण्याच्या भाज्या सगळ्याच भाज्यांमध्ये असतं. म्हणजे भोपळ्या म्हणा, दोडका म्हणा, ह्या भाज्यांमध्ये पाणी असतं. तर ह्या सगळ्या भाज्या ना खाल्ल्या पाहिजेत. खरं सांगते, मला ह्या भाज्यांनी खूप मदत केलेली आहे. सलाद हा असा प्रकार आहे मला कधीही आवडत नव्हता, पण मी माझ्या शरीराला काकडी, गाजर, टोमॅटो आणि कांदा खाण्याची सवय लावली. मला आवडत नव्हतं तर मी दुपारचं जेवण आहे ते करायच्या आधी 10 मिनिटं ते खाऊन घ्यायची. त्यानं मला खरंच मदत केली. महत्त्वाची गोष्ट, मी साखर सोडली होती वेट लॉस करताना. आता मी साखर खाते. तेव्हा मी अगदी 0% साखर घेत होते. फक्त भाजीत एखादी असली तर ती कॉमन मध्ये सगळ्यांना जायची, एखाद दुसरा चमचा तिघांच्या वाट्यामध्ये, असं समजलं का? पण मी साखर, मैदा आणि वरून मीठ घेण्याची पद्धत मी सोडली.
तर मला वरून मीठ घेतल्याशिवाय जेवण जात नव्हतं. शरीराचं वजन वाढणं म्हणजे काट्यावरचं वजन. एखाद्याचं बघा तुम्ही, एखादा दिसतो व्यक्ती सडपातळ, एखादा व्यक्ती सडपातळ दिसतो पण त्याचं वजन काट्यावर चांगलं भरतं. एखादा व्यक्ती असा फोपसा असतो पण त्याचं वजन काट्यावर नसतो. त्यांना आपल्या शरीरावर सूज आलेली असते. सुजेमुळे सुद्धा बघा ना, कधी कधी असे गाल गुबरे गुबरे किंवा दंड असे मोठे मोठे दिसतात, पण ती अर्धी चपातीवर त्या माणसाचं जेवण होतं. मग असं होतं, प्रॉब्लेम काय होतो, आपण आपल्याला आरशात जसं दिसतोय ना तसं कन्सिडर करतो. वजन हे हाडांचं असतं, वजन हाडांचं असतं. आपण वजन किती दिसतंय त्यापेक्षा आपण व्यवस्थित दिसतोय का हे बघायचं. कसं असतं, काय काहींना काट्यांवर बघतात. तीच व्यक्ती ज्या व्यक्तीनं आपल्याला बघितलं नाही त्या व्यक्तीच्या समोर तुम्ही वेट लॉस केल्यानंतर जावा किंवा एक आठवडा 2 आठवड्याने जे तुम्ही रुटीन फॉलो केले त्याच्यानंतर जावा. त्या व्यक्तीला विचारा किंवा न विचारताच ती व्यक्ती तुम्हाला जर म्हणली की तू आता थोडीशी बारीक दिसतीये किंवा तू बारीक दिसतोय आता, आणि तुमचं काट्यावर वजन कमी न झालेलं असू दे, काही नाही, सूज पहिल्यांदा जाते. वॉटर रिटेन्शन होतं. शरीर पाणी जे धरून ठेवलेलं असतं ना ते सोडतं. म्हणजे एखादा फुगा आहे, फुगा लांब ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, तो फुगा तेवढाच दिसणार आहे. पण त्याच्यातलं जर पाणी काढलं, म्हणजे पाणी असताना तो फुगा तेवढा मोठा दिसणार आहे, पण पाणी काढलं तर तो फुगा बारीक होणार आहे ना. बरोबर आहे. म्हणजे आता एक्झाम्पल काय द्यायचंय मला, की फुगात पाणी भरलं तरी फुगा तेवढाच भरतोय, फुगवलेला फुगा पण तेवढाच दिसतोय. मग आपल्याला पाण्यानं भरलेला फुगा असू दे, आपल्या शरीराला सगळे न्यूट्रिएंट्स हो दाखवते. हे टमेट विस्टर, हे बघा, हे सुरुवातीला ना मी उभे राहिलेले, हे बघा इथं, म्हणजे एवढं माझं वजन होतं. हे सुरुवातीला फुटलंय, जेव्हा मी मागवलं होतं तेव्हाच. तरी मी चालवलं ते, तरी ते चाललं. फक्त हे घेतल्यानंतर ना हे गोल फिरतंय काय एवढंच बघून घ्यायचं. खूप जण वापरतात हे. कमरेला पण ना जरा बरं वाटतं भिंतीला उभं राहून. ह्याचे एक्सरसाइज मी भरपूर दाखवलेले आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये, पण तुम्ही जाऊन बघू शकता. ह्यानं सुद्धा खूप मदत केलेली आहे. पण हे मी ना सुरुवातीला वापरत होते जेव्हा मी चालायला मला अजिबात वेळ नव्हता. ही जेव्हा माझी अन्वी लहान होती ना तेव्हा मला काहीच करायला वेळ मिळायचा नाही. मग असंच काहीतरी 10-15 मिनिटं टमी ट्विस्टर वापर, कुठं काय कर. पण ही वेट लॉस पावडर मी अन्वी 4 वर्षाची झाल्यानंतर, ती बाहेर पडल्यानंतरच ती घ्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी मी पावडर घेत नव्हते, कारण फिडिंग आधी करत होते 2-2.5 वर्ष बाळाला. त्यामुळं मी अजिबात हे असल्या कुठल्या गोष्टी घेत नव्हते की ज्याच्यामुळं ह्यानं काही शरीराला त्रास होत नाही. पण भीती वाटते आपल्याला, बाळासाठी भीती वाटत असते, आपण कुठली गोष्ट चुकीची घेऊ नये. तर महत्त्वाच्या तुम्हाला शेवट सांगते, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी चालणं आहे. तेलाचा कमी वापर. खूप जण आता ऑलिव्ह ऑइल खातात, पण सगळ्यांनाच परवडेबल नसतं. आपण सुद्धा कधी आणलं नाहीये एवढं महागडं तेल, पण खातात काही जण. सांगते मी तुम्हाला. आता माझं काल डिस्कशन झालं, एक ताई भेटल्या होत्या मला, तर त्या म्हणल्या तुम्ही ऑलिव्ह ऑइल खाता का? तर म्हणलं नाही बाबा, एवढीशी बॉटल एवढी महाग आहे, ते कोण आणणार आहे ते. तिसरी गोष्ट म्हणजे म्हणजे कमी तेल खायचं. तिसरी गोष्ट म्हणजे साखर पूर्णतः सोडायची. चौथी गोष्ट म्हणजे ही वेट लॉस पावडर प्यायची. आता उन्हाळा आहे, तुम्ही ते दुसरं बाकीचं ऑप्शन्स घेऊ शकता, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे उन्हाळ्यासाठी. आणि पाचवी जी महत्त्वाची जी गोष्ट आहे ना, ते चावून खायची. ही सगळ्यात महत्त्वाची. सगळ्यात याच्यावर ओव्हरऑल स्वतःला ना वेळ द्यायचा. वेळ देऊन खायचं, चावून खायचं. तुम्ही जेवढं रिलॅक्समध्ये खायला ना चावून तेवढं आपल्याला जेवण जास्त जात नाही. हळूहळू खाल्लं ना की पोट भरतं. पण प्रोटीन, फायबर्स, कार्ब्स तेवढेच पाहिजेत. ताट आपलं व्यवस्थित भरलेलं पाहिजे. असं नाही की मग रोजच मी खूप व्हिडिओ बघितलेले आहेत की फक्त दूध भाकरीच खाऊन वजन कमी केलं, फक्त ताक भाकरीच खाऊन वजन कमी केलं, फक्त डाळ भातच खाऊन वजन कमी केलं. असं नाही. शरीराला सगळ्याची गरज आहे. आत्ता तात्पुरतं वजन कमी होतं, परत झपाट्यानं तेवढंच वाढतं. तो स्ट्रेस येतो. स्ट्रेस आला की परत वजन वाढतं. स्ट्रेस आला की झोप येत नाही. झोप आला नाही की सकाळी उठायला उशीर होतो. सकाळी उठायला उशीर झाला की परत चिडचिड होते. परत ती चिडचिड घरातल्यांवर निघते. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम फक्त वजनावर होतो, बाकी कशावरही होत नाही. माझे जे सगळे एक्सपिरियन्स आहेत ना मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुमच्या काही प्रश्न असतील माझ्या रिलेटेड, ते तुम्ही कमेंट करा, त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतच असते, तुम्हाला माहिती आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय बाय. बरं, हे आमच्या अन्वीची गेम आहे, सगळंच दाखवायचं आहे. हे लहान मुलांसाठी कसली गेम आहे?
लुडोचे सारखी. हा लुडो सारखी आहे. सगळ्या मम्मींनी मागवा बर का आपल्या बाळासाठी. बरोबर नाही, छान गेम आहे खरंच. म्हणजे टाइम स्पेंड होतोय तिच्या बरोबर माझा. नाही तर ती एक स्टोरी सांगितली की दुसरी स्टोरी सांग, दुसरी स्टोरी सांगितली की तिसरी स्टोरी सांग. तिचं स्टोरीनं काय मन भरत नाही, मला काय स्टोरी आठवत नाही. सांगून सांगून तरी किती, एक सांगितली रिपीट किती, परत म्हणते दुसरी सांग. किती गोष्टी तरी किती आठवायच्या, मनाच्या काहीतरी मी गोष्टी रचून सांगत असते. पण ह्या गेममुळे ना खरंच म्हणजे ना त्यांना ना ते लक्षात ठेवायला लागतं की बाबा रेड कलरचं कुठं ठेवलंय ते सोंगटी, येलो कलरची कुठे ठेवली, व्हाईट कुठे ठेवली, ब्लॅक. म्हणजे त्यांचं ना ब्रेन शार्प, म्हणजे मोबाईल बघण्यापेक्षा तर ते बेस्ट गेम आहे. आणि फक्त 200 रुपयाला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर शॉर्ट व्हिडिओला पण मी टाकलेला आहे, आम्ही दोघे खेळताना प्रोडक्ट टॅग केलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये पण प्रोडक्ट ऑफ टॅग करते, सॉरी. असं काही नाही, तुम्हाला मागवायचं असेल मागवा. उन्हाळ्याची सुट्टी, पोरं बोर होऊन जातात. खरंच बेस्ट गेम आहे मुलांबरोबर. जेवढा वेळ घालवता येईल एवढं घालवा. आपल्याला असंही भरपूर काम असतं, पण त्यांच्यासाठी थोडा तरी वेळ काढा. तर थँक्यू, बाय बाय.